यानंतरची बातमी गोंदियातून आहे। यावर्षी जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात पावसानं जोरदार हजेरी लावली। जुलै महिन्यात सुरुवातीलाच समाधानकारक पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी धान पिकाची पेरणी केली। मात्र आता ऐन धान पिकाच्या लागवडीच्या वेळेवर पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत आहे। पावसाभावी शेतात टाकलेलं धान करपण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवणार आहे। गोंदियामध्ये काय परिस्थिती आहे जाणून घेतलंय देवेंद्र रहांगडाले यांनी। यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे जून महिन्यात पाऊस झाला नाही। परिणामी जे शेतकऱ्यांच्या पेरण्या आहेत त्या लांबल्या होत्या। मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि यामुळे जे धान उत्पादक शेतकरी आहेत त्यांनी आपल्या शेतामध्ये धान पिकाची नर्सरी लावली आहे, धान पिकाची पेरणी केली आहे। मात्र आता पुन्हा एकदा पावसाने दडी मारल्याने धान उत्पादक शेतकरी जो आहे तो चिंतेत सापडलेला आहे। मी सध्या एका धान पिकाच्या शेतीमध्ये आपण जर का बघितलं तर या ठिकाणी जी शेतकऱ्याने धान पिकाची पेरणी केलेली आहे, पर्रे टाकलेले आहेत। मात्र गेल्या 8 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने हे जे पर्रे आहेत ते आता करपण्याच्या मार्गावर आहेत। सुरुवातीला जून महिन्यात जो आहे पाऊस झाला नाही, त्याच्यामुळे शेतकरी चिंतातूर होता। मात्र जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाला, त्यानंतर शेतकऱ्यांनी धान पिकाची पेरणी केली आणि हे पर्रे टाकल्यानंतर आता शेतकरी धान पिकाची लागवड करणार। अशामध्ये असतानाच पुन्हा एकदा पावसाने दडी मारल्याने जो गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी आहे तो पुन्हा एकदा संकटात सापडलेला आहे। मी ज्या धान पिकाच्या शेतीमध्ये त्या ठिकाणी आपण जर का बघितलं तर हे जे पर्रे आहेत हे करपण्याच्या मार्गावर आहेत आणि आता जे गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी आहेत त्या सगळ्यांच्या नजरा आहेत त्या आकाशाकडे लागून आहेत। कधीपर्यंत हा पाऊस बरसेल आणि या धान पिकाच्या जी नर्सरी आहे ती करपण्याच्या मार्गावर, त्याला कधीपर्यंत नवसंजीवनी मिळेल, या चिंतेत गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी सध्या दिसून येत आहे। देवेंद्र रहांगडाले, एबीपी माझा, गोंदिया।